या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। एक नंबरच्या कुस्तीला मार्ग फाउंडेशन संतोषजी अण्णा पवार यांच्यातर्फे गदा आणि अतिशय नावेजलेली पोरायची 97 किलोचा महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे भविष्यात महाराष्ट्र केसरी असू शकतो। वाह सर, बरोबर आहे। वाह दिलेले रोहन पवार आणि नागेश शिंदे गावातील मान्यवरांच्या हस्ते खाली बसा सर्व। कुस्तीवर निकाली झाली तर सचिन दोडमे पाटील साहेब आप मला बक्षीस दिले है। आपने रोहित पाटिल साहेब इसे अपना बनाओ काबिल नहीं मिलता, बहुत मिलते हैं लेकिन आपके साथ नहीं मिलता। एक मिनिट सर, आता थांबायचं जरा, गडबड गोंधळ होऊन द्यायचं नाही। इकडे रोहन पवारने कब्जा घेतलेला, कॉपी आता करायचीच नाही रोहन पवार म्हणतोय। इथं कुस्तीनंच करावी लागते या कुस्तीसाठी। हे सद्गुरूचे चेले, सद्गुरू सारखा असता पटला का इतरांचा लय काय कोण करी, राजवाची कांता काय भीक मागे मनाची बघे सिद्धू बाळे। बाहेरून कोण विनंती करायची नाही, मशानापर्यंत सगळे असतात, पण तिथनं प्रवास स्वतःलाच करावा लागतो। पाण्यात मासा ठोके घेतो कैसा, त्याच्या वंशात तेव्हा एक निर्णय परत याचं सुदर्शन वाह 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 करेल तेवढं कौतुक थोडा उठून गेला। परत कब्जा घेतला रोहन पवारने। नागेश शिंदे म्हणतोय हम भी कुछ कम नहीं, बाकी बनाना छोड़ दे एक बार पंजा। तर शिंदे म्हणतोय पंजा लढा के तो दे तेरा दम नाही, अशी मनोमन म्हणत लढायला लागले। एखादा सिकंदर त्याचे पिताजी उपस्थित आहे, त्यांनी मनाची खुणगाट बांधली होती माझा पोरगा महाराष्ट्र केसरी करणार, आणि त्या मोळी बांधलेली आहे रोहन पवारने। हो अच्छी गया साडेकडे येतो। वाह वाह, मशाल पर्यंत सगळेच असतात, गणेश बाग म्हणून असतात, बरोबर आहे। आपण जाणकार आहे। पाण्यात मासा झोक घेतो कैसा, काही मिनिट राहिलेले। रोहन पवार
आपलं ब्रह्मास्त्र सारखं काढतोय आणि तेवढ्या तोलामोलाचा कुंडी टाकण्याचा प्रयत्न करतोय तो नागेश शिंदे। अशी तोलामोलाची खट्टानी काटा कुस्ती या गुंजे गावाच्या पावन नगरीत होतीये। एकदा मस्जिद माचा मस्जिद जय जयकार केल्यानं ग्रामदेवता जागृत अनेक आलेली ही कुस्तीची परंपरा आहे। कुराण घ्या, बायबल घ्या, महाभारत घ्या, प्रत्येक ग्रंथात कुस्तीचा उल्लेख आढळतो। किस्सा चहाची आठवण झाली ना, चहाची म्हणतोय मी आठवण झाली आता वेळच झाली। वैयक्तिक कुस्ती लागली का? ते वैयक्तिक कुस्ती आहे ते तर्फे 1100 रुपयाचं कुस्तीला इनाम लागलेला कुस्ती जर निकाली झाली तर सचिन शिंदेच्या आणि बिरुदेव मोठेच्या कुस्तीला कुस्ती आहे 41 आणि 1100 रुपये वैयक्तिक आजवानाचे लागले। अकोल्याला फार मोठं मैदान घेतात। बाळासाहेब माने येतात। माझं नाव रोहन अण्णासाहेब पवार, राहणार अंकोली, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी मोहोळ तालीम सिद्ध नागेश तालीम मोहोळ इथं प्रॅक्टिस करतो आणि श्री शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर, विश्वास हरगोल्याचा पट्टा। मला इथं दत्ता पवार वाजतानं बोलवलं, त्यामुळे मी इथं आलून माझी शेवटची कुस्ती लावली त्यांनी। शेवटच्या कुस्तीत मानाची चांदीची गदा होती आणि ती मी पटकवली। त्या पाय भारी वाटते। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। मी रसूल ताजुद्दीन मुजावर, गुंजेगाव माशिंबी ट्रस्ट कमिटीचा सदस्य बोलतो की देवस्थान जी गुंजेगाव माशिंबी आहे इथं प्रत्येक भाविकांचं भरपूर सहकार्य झालेलं आहे आणि भरपूर यात्रेनिमित्त आलेले आहेत, त्यांचा मी आभार मानतो। आणि दरवर्षी यात्रा ह्याच हिशोबानं होती आहे। यात्रेला उत्सव पब्लिकमुळं होतं आहे आणि पब्लिक सगळे मन समाधानीने येते आणि जाते, मी सगळं पाहतोय। आणि दर वर्षाला ह्याच प्रकाराने यात्रा होत आहे। आज कुस्त्या आहेत, गुरुवारी संदल होते आणि शुक्रवारी यात्रा होती आणि आज शनिवार कुस्त्या, ह्या हिशोबाने होत आहेत सगळे। आणि माझ्या माशिंबी नगरीत प्रत्येकाने येणं जाणं, समाधानीनं दर्शन घेणं हे सगळं पहिल्यापासून आहे आणि पुढेही असंच व्हावं हे माझं सांगणं आहे। आणि मी माशिंबी कंस्ट्रक्शन चाचा मिस्त्री ह्या नावनं माझं आहे आणि माझं मोबाईल नंबर आहे
हे 9850 43 96 32 माझं हे आहे. आणि मी सध्या इथं आताच पुजारी आहे. वर्षाला माझ्या पूजेतच 2 वर्ष झाले यात्रा येत आहे आणि मी व्यवस्थित लक्ष देऊन आपल्या ह्या दरबारात काम करत आहे. आणि माझं सांगणं आहे भाविकांना की तुम्ही आनंदाने येणे, दर्शन घेऊन जाणे व्यवस्थित. दरवर्षी आमचं निवेदन असतं, निवेदन थोडं बघावे आणि प्रत्येकाने यात्रेचं समाधानी दर्शन घेणे हे माझं सांगणं आहे. धन्यवाद. मशीदमा यात्रेनिमित्त गुरुवार, शुक्रवार, शनिवारी जंगी कुस्तीचं मैदान झालेलं आत्ताच ज्येष्ठ. पारंपरिकप्रमाणे आम्ही यंदा चांदीचा गदा शेवट कुस्तीला देऊन मान सन्मान देऊन त्यांचं प्रत्येकाचं मनोरंजन करून ग्रामपंचायत सदस्य, आमचे सहकार्य समजाने मिळून आम्ही कुस्त्याचं पारंपरिक केलेलं आहे. असंच पुढील वर्षी बी आम्ही करत जाऊ. मुशिदमाच्या आशीर्वादानं आमचं समृद्ध झालं तर ठीक आहे. यंदा मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील पारंपरिक मशीदमा यात्रेस गुरुवारीपासून प्रारंभ होऊन गुरुवार, शुक्रवार, शनिवार आज शनिवारी जंगी कुस्त्याचे मैदान होते. परंपरेप्रमाणे आपण मागील वर्षी आणि याही वर्षी जंगी कुस्त्याचे मैदान भरविले होते व सुरक्षित, शांततेत आणि व्यवस्थित हे मागील वर्षीची यात्रा असेल, सध्या चालूची यात्रा असेल, याची सांगता सुरक्षित शांततेत झालेली आहे, सुरळीत पार पडलेली आहे. त्यासाठी गावकऱ्यांचं सहकार्य आणि वर्गणे असतील किंवा सदस्य आमचे आणि सहकारी यांचं भरपूर सहकार्य लाभून व्यवस्थित, सुरळीत आणि पार पडलेले आहेत पारंपरिक पद्धतीनं. याही पुढे आम्ही याच पद्धतीनं मशीदमा देवीने आम्हाला आशीर्वाद दिल्यास पुढील वर्षी किंवा पुढेही याच परंपरेप्रमाणे आम्ही याच्यापेक्षा चांगले करत जाऊ, यात्रा भरवत जाऊ, एवढीच माझी अपेक्षा आहे. हे उत्तम भगवान जाधव आणि आमच्या गावची यात्रा की मसूदमा हिची यात्रा असते. तर ह्याची यात्रा अगदी आनंदानं माझ्या सरपंचाच्या काळामध्ये, माझे घरची मंडळी सरपंच असल्यामुळे त्यांच्या काळामध्ये अगदी आनंदानं यात्रा पार पडलेली आहे. त्याचा मला खूप खूप आनंद झालेला आहे. आणि वर्षानुवर्षे किंवा सालून साल बादप्रमाणे ही यात्रा चालत आहे आणि न कोणाला गालबोट लागता ही यात्रा पार पडली, ह्यातच माझा आतून आनंद झालेला आहे आणि मला आनंद वाटतो या. आणि ही अशीच परंपरा चालावी आणि न गालबोट लागता परंपरा यात्रा चांगली पार पाडावी हीच माझी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बाबुराव जाधव. यावर्षी सालाबादप्रमाणे नूतन सरपंच अंजना उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच, ग्रामपंचायत मेंबर, यात्रा कमिटी व इतर ग्रामस्थ, तंटामुक्ती इतर ग्रामस्थ यांच्या नियोजनाने, यांच्या अध्यक्षतेखाली सालाबादप्रमाणे यावर्षीही अतिशय उत्तम कुस्त्याचे मैदान पार पडले. गुरुवारी संदल, शुक्रवारी नैवेद्याचा कार्यक्रम, सायंकाळी ऑर्केस्ट्रा, आज 19 तारीख शनिवार कुस्त्याचे जंगी मैदान. अशा प्रकारे शेवटची कुस्ती 5000 व चांदीची गदा मार्ग फाउंडेशन संतोष पवार यांच्या तर्फे यांच्या मार्गदर्शनाखाली काय नाव संतोष पवार यांच्या नियोजनाने चांदीची गदा व 5000 रुपये मानधन देण्यात आले व पंच कमिटीने भरपूर परिश्रम करून कुस्त्या नियोजनापेक्षा भरपूर समाधानकारक करून सर्वांचे म्हणजे मान्य पडेल असे सर्व व्यवस्थित पार पडले आणि पोलीस स्टेशनचे सुद्धा भरपूर सहकार्य लागले. याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. मी गुंजेगावातून तालुका दक्षिण सोलापूर तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष भाऊ पवार. मी 2 गोष्टी मनोगत व्यक्त करतो की गेल्या वर्षी आमच्या गावामध्ये
आम्ही परिश्रम घेऊन किंवा गोरगरिबाकडून तुमची पट्टी वर्गणी आम्हाला प्रत्येक लोकांनी प्रतिसाद दिला व परगावच्याही लोकांनी चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद दिला. ह्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला वाटत होतं की अशा एवढ्या चांगल्या प्रकारे कुस्त्या व्हायच्या नाही त्या, पण गेल्या वर्षीपेक्षा मशीद माची कृपा, त्या मशीद माची यात्रा ज्या निमित्ताने आम्ही त्यांचे आम्ही सेवक, ह्या सेवक ह्या नात्यानं आम्ही लोकांकडून वर्गणी रात्रंदिवस परिश्रम घेऊन सरपंच आमचे लोकप्रतिनिधी, सरपंचाचे लोकप्रतिनिधी उत्तम भगवान जाधव आणि सरपंच अंजनाताई जाधव आणि माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंके आणि असे बरेच लोकांनी आमच्या संग साथ चांगल्या प्रकारे दिले. त्यामुळं आमच्या कुस्त्या चांगल्या प्रकारे झाल्या. आम्हाला वाटत होतं की 2 दिवसापूर्वी अशा चांगल्या कुस्त्या होणार नाही त्या, आम्ही खरंच अडचणीत होतो. पण मशीद माने आमची अडचण दूर केली आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व चांगल्या प्रकारे आम्ही कुस्त्या करून दाखवल्या आणि गावातील सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व परगावच्यांनी सुद्धा दिला. आमच्या ह्याला गालबोट न लागता कुस्त्या झाल्या आणि पोलीस खात्याने सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमच्या मी दीपक निवृत्ती हजारे, गुंजेगाव, प्रगतशील बागायतदार. आज आमच्या मशीदमा यात्रेचे आमच्या आज्या पंजापासून ते आमच्यापर्यंत आलेल्या परंपरेनुसार कुस्त्याला आम्ही आजपर्यंत कधी खंड पडू दिलेला नाही. तसेच आमच्या गावातील आत्तापर्यंतच्या आमच्या गावचे आता सरपंच माझी वहिनीच आहे, उत्तम अंजनाबाई उत्तम जाधव, या ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य, ह्या सर्वांचं व संपूर्ण गावकऱ्यांचं आणि आजूबाजूचे कंदलगाव, हरावाडी, अनेक तासगाव, अनेक सोलापूर अशा आमच्या मशीदमावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आम्हाला भरभरून त्यांच्या घरापर्यंत गेल्यानंतर वर्गणी देऊन आजच्या ह्या कुस्त्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला. सालाबादप्रमाणेच आमच्या गावातील नवीन युवा नेते संतोष पवार मार्ग फाउंडेशन यांच्याकडून 2 किलो चांदीचा गदा व 5,000 रुपये मानधन देण्यात आलं. तरी आम्ही आतापर्यंत आम्ही जोडीवर कुठल्याही कुस्त्या न करता योग्य उमेदवाराला योग्य पॉईंटवर कुस्त्या करून सर्व शांततेत पार पडलं. असंच दरवर्षी कुस्त्याचं मैदान भरभरून व्हावं, यात्रा सुख समृद्धी व्हावी, भांडण तंडण कंटकट न करता आमच्या आता 4 ते 5 वर्ष झालं यात्रा व्यवस्थित पार पडत आहे. आमच्या लोकप्रधानचे संचालक पत्रकार माझे सहकारी म्हणजे आमचे जावईच आहेत, त्यांचं सुद्धा आमच्या गावाला दिवसाला आठवड्यातून 1-2दा सहकार्य लाभतं आणि गावातल्या प्रत्येक अन्याय होणारी बातमी ते कायमस्वरूपी त्यांच्या लोकप्रधान चॅनलला प्रसिद्ध करतात. त्यामुळे गावच्या विकासाला सुद्धा भरभरून गती आले. जास्त काही मी बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मासूद बीबी की दो जराहुद्दीन. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.